अरे थांबा थांबा, असं नाही, आधीपासून संपूर्ण पहा. तर आज होता आमच्या मामाच्या गावचा उरूस. त्याच्यासाठी आम्ही सर्वजण चाललो होतो देवदर्शनासाठी. देवदर्शनाला मंदिरात पोहोचल्यानंतर ती इतकी सगळी गर्दी होती. आतमध्ये गेल्यानंतर छान असं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर लगेच निघालो उरूस पाहण्यासाठी. तर उरसात गेल्यावरती आणि असं फिरलं नाही तर उरूस पाहिल्यासारखं काही वाटणार नाही. त्याच्यामुळे म्हणलं चला थोडेसे फिरून येऊयात आणि काय आवडलं तर थोडीशी शॉपिंग पण करून घेऊयात. पण आपलं राहिलं बाजूलाच, ह्या बारक्यांना घेऊन जायचं म्हणल्यावरती तिथं ह्यांना काय आवडणार नाही असं तर कधी होणारच नाही. त्यात रिशांगचं चाललं होतं मला हे घ्यायचं, मला ते घ्यायचं. यांना उरसातून खेळणी गोळा केल्याशिवाय उरूस असल्यासारखं काही वाटत नाही. मग म्हणलं चला फिरून बी घेऊयात आणि त्याला थोडीशी खेळणी पण घेऊयात. छान असता मस्त फिरता फिरता सगळा उरूस पाहून घेतला. छान छान उरसात तशा बऱ्याच वस्तू होत्या, म्हणजे गृहोपयोगी म्हणा किंवा सर्व महिलांचे दागदागिने, असे भरपूर प्रकारच्या वस्तू उरसात विकायला आलेल्या होत्या. त्याच्यानंतर पुढे जाता जाता हे छान असे भेळीचे याचे स्टॉल दिसले. तिथनं जाताना असा छान भेळीचा खमंग वास सुटलेला होता. मग पटपट असा सगळा उरूस, सगळे स्टॉल, एक सुद्धा स्टॉल न सोडता सगळे स्टॉल छान असे पटपट बघून घेतलं. कुठे काय आहे, कुठे काय आहे छान वेगळं, हे सगळं बघितलं. लहान मुलांसाठी छान छान खेळणी वगैरे सगळं घेतलं आणि त्याच्यानंतर आता आम्हाला जायचं होतं व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही जे पाहिलं ना ते पाहण्यासाठी. मग काय पटकन तिथे पोहोचलो. याला म्हणतात रहाड. म्हणजे प्रत्येक गावची काही वेगळी प्रथा परंपरा असतेच. तर मामाच्या गावाला ही अशी एक वेगळी परंपरा आहे. ही रहाड म्हणजे एक आपला खड्डा असतो आणि त्यात पाणी टाकून त्यात कलर मिक्स केलेला असतो. तर या राडीत सर्व पुरुष मंडळी उडी मारून अशी काहीशी त्यांची एक प्रथा आहे. तर त्याच्यामुळे इथे त्यांचं सगळ्यांचं छान असं एन्जॉय करणं चालू होतं, एकमेकांना ढकलणं चालू होतं. तुम्ही तर बघूच शकता. या की तुम्ही नाही रंगपंचमी आज रंगपंचमीच्या यात्रेनिमित्त आम्ही गावात उरसासाठी गेलेलो. तर तिथे राहाड म्हणजे रंग कालवलेला असतो त्याच्यामध्ये राडीचा. तर सगळ्या ऑल फॅमिलीनी त्याच्यामध्ये उड्या मारून एन्जॉय केलेला आहे. त्यानंतर घरी आल्यावरती पण काहीच असं रंग खेळणं यांचं असं चालूच होतं. टार्गेट लवकर. ओम नमः शिवाय. मामा मामा ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. काकूला बी लावून टाका. काकूला बी लावा. काकूला लावा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बघू 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 तो. ओम भट बगी बागद्रे ओम नमः शिवाय.
याच्यानंतर सगळ्यांच्या छान अशा गप्पा झाल्या. त्यानंतर मस्त असं वुमेन्स डेचं सेलिब्रेशन केलं आणि छान असा हा केक खाऊन दिवसाचा गोड शेवट केला. तर हा ब्लॉग आवडला का हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. तोपर्यंत बाय.